इकडे प्रयागराजमध्ये कुंभमेळा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेक भाविकांचा मृत्यू झाला। यानंतर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाबाबतीमध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। प्रयागराजला जागेची मुबलक उपलब्धता असताना देखील चेंगराचेंगरीची घटना घडली। तर नाशिकची जागा कुंभमेळ्यासाठी पुरणार का? नाशिकला किती भाविक येणार? प्रयागराजच्या प्रमाणेच सारखी घटना घडू नये यासाठी नेमकी काय उपाययोजना करण्यात येणार आहे? यासारखे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत। या संदर्भामध्ये महंत सुधीरदास पुजारी यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधीने। अशी घटना होऊ नये याकरता नाशिकला देखील खूप मोठी काळजी घ्यावी लागणार आहे। यावेळेला नाशिकला खूप गर्दी होईल, त्यामुळे जे नियोजन आहे प्रशासनाचं, जे काही प्लॅन आहे त्या प्लॅनच्या बाबत आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटच्या संदर्भाच्या सर्व उपाययोजना, त्याचं प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन या आपल्याला करून ठेवावे लागतील। ज्यायोगे अशा पद्धतीचे ज्या घटना आहे, जे हादसे आहेत ते टाळले गेले पाहिजे आणि या दुर्दैवी घटना वारंवार घडू नये याकरता स्पेशल डिझास्टर मॅनेजमेंट टास्क फोर्स हा नाशिकला तयार करण्यात यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।